तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी मित्र आनंद या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आतापर्यंतच्या आपल्या पोकरा 2.0 या व्हिडिओच्या सिरीजमध्ये आपण पाहिले की महाविस्तार या ॲप कसे डाउनलोड करायचे, त्यामध्ये लॉग इन कसे करायचे फार्मर आयडी टाकून। त्यानंतर आपण पाहिले की ॲपमध्ये घरगुती पोकराचा अर्ज सोप्या पद्धतीने कसा करायचा। त्यानंतर आपण पाहिले की शेळी पालन योजना जी आहे भूमिहीन शेतकऱ्यांसाठी त्याची अतिशय डिटेलमध्ये आपण पूर्ण माहिती पाहिली आहे। जर व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, तिथे जाऊन पाहावा। व आज आपण पाहूयात की रेशीम शेड उद्योगासाठी पोकरामध्ये किती लाभ मिळणार आहे, कोण कोण लाभार्थी आहेत, लाभार्थ्याचे निकष काय काय आहेत व कधी पैसे पडतील, या सर्व गोष्टी आज आपण पाहणार आहोत। तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, रेशीम शेड उद्योग जो आहे शासनाने पोकरामध्ये जी योजना आणलेली आहे त्याचा मुख्य उद्देश रेशीम उद्योगाच्या माध्यमातून प्रकल्पांतर्गत समाविष्ट गाव समूहातील शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचे साधन निर्माण करून उत्पन्नात वाढ करणे हा याचा प्रमुख महत्त्वाचा उद्देश शासनाचा आहे। यामध्ये लाभार्थी निवडीचे जे निकष आहेत त्यामध्ये प्रकल्पांतर्गत 5 हेक्टरपर्यंत जमीन धारणा असलेले शेतकरी या घटकासाठी पात्र राहतील। त्यानंतर कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला याचा लाभ घेता येईल ही महत्त्वाचं लाभार्थी निकष आपण लक्षात ठेवायचा आहे। व तुती लागवडीसाठी कमीत कमी किमान जमीन धारणा ही 1 एकर म्हणजे 40 गुंठे आपल्याकडे असणे अतिशय आवश्यक आहे। त्यानंतर रेशीम उद्योग घटकाचा लाभ यापूर्वी शासनाच्या दुसऱ्या कोणत्या योजनेत जर घेतला असेल तर सदर लाभार्थी पात्र असणार नाही, हेही अर्ज करताना लक्षात ठेवायचे। त्यानंतर यामध्ये ज्या सर्वसाधारण सूचना आहेत यामध्ये मुख्यतः प्रकल्पांतर्गत 3 घटकांचा समावेश केलेला आहे, ज्यामध्ये तुती लागवड, कीटक संगोपन गृह बांधकाम व कीटक संगोपन व निर्जंतुकीकरण साहित्य। तसंच तुम्हाला पोकरामध्ये रेशीमसाठी अर्ज करताना या 3ही बाबीचा वेगवेगळा अर्ज करावा लागतो, हेही लक्षात घ्यावे। पहिले तुती लागवड, नंतर कीटक संगोपन गृह बांधकाम व त्यानंतर कीटक संगोपन व निर्जंतुकीकरण साहित्य। असं आपल्याला या योजनेची अंमलबजावणी ही त्याच पद्धतीने करायची आहे। सर्वप्रथम तुती लागवड करायची आहे, त्यानंतर कीटक संगोपन गृह बांधकाम करायचे आहे व त्यानंतर कीटक संगोपन व निर्जंतुकीकरण साहित्य हे असं होणार आहे। आणि हे अधिकारीही याच क्रमाने आपली झालेलं काम चेक करणार आहे। त्यानंतर मित्रांनो, रेशीम कीटक संगोपन गृह हे 60 बाय 22 फूट लांब व रुंद म्हणजे टोटल 1320 चौरस फूट बांधकाम करणे हे गरजेचे आहे। त्यामध्ये पाला साठवणुकीची खोली किमान 10x8 म्हणजे 80 फूट बांधणे हे बंधनकारक आहे। त्यानंतर रेशीम कीटक संगोपन गृहाच्या नजीकच निर्जंतुकीकरण टाकी प्लास्टरसह 5 बाय 4 बाय 3 फूट बांधणे ही शासनाच्या GR नुसार गरजेचे आहे। त्यानंतर प्रकल्पांतर्गत सदर घटकाचा लाभ हा सर्वप्रथम अनुसूचित जाती म्हणजे ST, त्यानंतर अनुसूचित जमाती SC, त्यानंतर महिला व त्यानंतर दिव्यांग व त्यानंतर सर्वसाधारण शेतकरी या प्राधान्यक्रमानेच दिला जाईल, हेही लक्षात ठेवले जाईल व हेही महत्त्वाचे आहे। त्यानंतर काही लाभार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना इथे GR मध्ये दिलेल्या आहेत। त्यापैकी जर जॉईंट खाता असेल, संयुक्त मालकीचं क्षेत्र असेल तर हरकत नसलेलं प्रमाणपत्र आपल्याला हे अपलोड करावं लागेल। पूर्वसंमती मिळाल्यापासून घटकाची अंमलबजावणी पूर्ण करून 60 दिवसात अनुदान मागणी प्रकल्पाच्या DBT पोर्टलवर करावं लागेल। त्यामध्ये अनुदान मागणी करताना संबंधित घटकाचे मूळ देयके हे अपलोड करावे लागतील। त्यानंतर लाभार्थ्यांना सदर व्यवसाय कमीत कमी 5 वर्ष तरी चालविणं आवश्यक आहे। व त्यानंतर इथं सर्वात महत्त्वाची अट आपल्याला पाहायला मिळते की त्यानंतर तुती रोपाकरिता शासकीय रेशीम फार्म, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठे, शासकीय रोपवाटिका, सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिका इत्यादी ठिकाणावरून तुती रोपे उपलब्ध करून घ्यावीत, हा महत्त्वाचा पॉईंट आहे। त्यानंतर मित्रांनो, कृषी विभागाकडून पूर्वसंमती भेटल्याच्या नंतर संपूर्णपणे काम आपण पूर्ण करून घ्यायचं आहे शेडचं। व त्यानंतर संपूर्ण काम पूर्ण झाल्याच्या नंतर साधारणपणे 4 महिन्याचा म्हणजे मॅक्सिमम 4 महिने लागतील पैसे पडायला। पोकरामध्ये सर्वात महत्त्वाचं यामध्ये आपल्याला 75% सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी अनुदान किंवा अर्थसहाय्य राहील व SC व ST कास्टसाठी, अनुसूचित जाती व जमाती कास्टसाठी 90% असं अर्थसहाय्य राहील। आता यामध्ये शासनानं काय निकष दिलेला आहे आपल्याला की जो खर्च होईल आपला त्याच्या 75% किंवा शासनाच्या मापदंडानुसार जे त्यांनी दिलेली रक्कम आहे त्याच्या 75%, जे कमी असेल ते सर्वसाधारण वर्गासाठी व 90% या 2 मापदंडाला धरून जे कमी असेल ते SC व ST साठी असेल। तर मित्रांनो, यामध्ये 3 प्रामुख्याने मुख्य घटक आहेत। पहिला घटक आहे तुती लागवड।
तीही प्रति एकर म्हणजे 40 गुंठ्यासाठी. तर शासनाने मापदंडानुसार खर्च याचा 60,000 पकडला आहे व त्या 60,000चं जर आपण कॅल्क्युलेशन काढलं तर 75% मध्ये आपल्याला अनुदान मिळणार आहे 45,000 व SC व ST कॅटेगरीसाठी मिळणार आहे 54,000. त्यानंतर यामध्ये दुसरा घटक आहे कीटक संगोपन गृह बांधकाम. यामध्ये टोटल 1100 चौरस फूटमध्ये आपल्याला ते बांधकाम करायचं आहे कमीत कमी. त्याच्या शासनानं जो खर्चाचा मापदंड दिलेला आहे तो 3,25,000 दिलेला आहे. तर त्याचं 75% व 3,25,000चं 75% 90% जर काढलं SC ST साठी तर 2,92,500 होतं. व तिसरा जो आहे घटक तो कीटक संगोपन व निर्जंतुकीकरण साहित्य. यासाठी प्रति लाभार्थी 48,500 शासनाचं मापदंड आहे. त्याचं 75% जर काढलं तर 36,375 व SC ST साठी 43,650. असं मित्रांनो टोटल मिळून आपल्याला सर्वसाधारण प्रवर्गासाठी 3,25,115 व SC व ST साठी 3,90,150 असं एवढं खूप अर्थसहाय्य असं आपल्याला मिळणार आहे. तर मित्रांनो मागची जी पोकरा योजना होती त्यामध्ये 2,25,000च अनुदान यामध्ये मिळत होतं. तर यावर्षी पोकरा 2.0 मध्ये शासनाने 1 लाखाने हे योगदान वाढवले आहे. तर शेतकऱ्यासाठी ही खूप आनंदाची बातमी आहे, कारण वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्याला पारंपरिक पिकामध्ये काही उत्पन्न उरत नाही. तर अशा शेतकऱ्यांनी तुती लागवड करून त्यांचं थोडं लक्ष त्यांनी इकडे वळवलं व उत्पन्न भरपूर नफा घेतला तर खूप फायद्याचं राहील. त्यानंतर जर तुती लागवड खर्च प्रति एकर जो शासनानं GR मध्ये दिलेला आहे किती होईल त्याच्यानुसार बघितलं आपण ट्रॅक्टरच्या सहाय्यानं जमीन मशागत करणं, शेणखत देणं, सरीवरंब तयार करणं, खड्डे खोदणं, तुती लागवड करणं, नांगरणी, पाणी देणं, खुरपणी इतके मजुरीसाठी बाब दिलेले आहेत त्यामध्ये. त्यानंतर जर शेणखत जो सामुग्री खर्च लागणार आहे, शेणखत आहे, तुतीचे रोप आहेत, वर्मी कंपोस्ट किंवा जैविक विद्राव्य खत येतं, साधने उपकरण आहेत, हे असं सगळ्याचा मिळून टोटल 60,000 खर्च शासनानं पकडलेला आहे. व त्याच्यापैकी आपल्याला 75% म्हणजे 45,000 रुपये आपल्याला सर्वसाधारण कॅटेगरीवाल्यांना मिळणार आहेत. त्यानंतर जे शासनाचं कीटक संगोपन गृह जे बांधकाम आहे जे 60 बाय 22 फूटमध्ये आपल्याला करायचं आहे त्याचा एकर भरतुतीसाठी जो शासनानं लागवडनुसार अंदाजपत्रक दिलं आहे त्यासाठी मजुरीसाठी, शेडसाठी जागा, लेवलिंग, वाळू चाळणी, सिमेंट खड्डे असे विविध बाबी बांधकामाअंतर्गत पाणी मारणे असे दिलेले आहेत. व साहित्य जे लागणार आहे ते लोखंडी पाईप, अँगल, लोखंडी स्क्वेअर पाईप, नंतर पत्रे, सिमेंट, लोखंडी पत्राचे क्लंप 7 ते 8 फूट, त्यानंतर स्क्रू, इतर सिमेंट, वाळू असं टोटल मिळून जे त्या शासनाने दिलेलं आहे. तर मित्रांनो यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायसारखी की जे साहित्य आहे ते त्यांनी शेरा म्हणून दिलेलं आहे की सिमेंट पत्र्याऐवजी लोखंडी पत्रे, सिमेंट पाईप कॉलम ऐवजी लोखंडी पाईप कॉलम असे आपण जास्त हाय क्वालिटीचं पण वापरू शकतो. कमीत कमी शासन आपल्याला तितकं अनुदान देणार आहे. बाकी मग आपल्या मर्जीनं आपल्याला जर एकदम ब्रँडेड भारी करायचं असेल तर आपण त्यानुसार आपण खर्च करू शकतो, पण शासनानं कमीत कमी तो खर्च दिलेला आहे. त्यानंतर इथं त्यांनी सगळ्यात शेवटी एक जनमाहिती फलकही दिलेला आहे. तो जनमाहिती फलक आपल्याला 3x4 लांबीचा 3x4 रुंदी लांबीचा बनवायचा आहे. त्याच्यासाठी 3,000 अनुदान, 3,000 रक्कम शासनानं मापदंडानुसार दिलेली आहे. त्याच्यामध्ये योजनेचं नाव, कोणत्या कृषी विभागाने योजना दिली, शेतकऱ्याचं नाव, किती खर्च झाला व किती अनुदान मिळालं अशा सर्व बाबी आपल्याला त्यामध्ये लिहायच्या आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो आपण बघूयात की कीटक संगोपन व निर्जंतुकीकरण साहित्य यासाठी शासनाने 150 DFL साठी किती आर्थिक सहाय्य दिलेलं आहे, किती खर्च होणार आहे. HD PVC पाईप, प्लास्टिक ट्रे, बेड सफाई नेट, प्लास्टिक कोलॅप्सिबल माउंटेज, पॉवर स्प्रेअर, सोलार लाइटिंग सिस्टीम ह्या सगळ्या साहित्यासाठी टोटल शासनानं खर्च 43,550 इथं दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर निर्जंतुकीकरण साहित्य पण शासनानं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आसन, सॅनिटायझर, ब्लिचिंग पावडर, चुना हे असं सगळं मिळून टोटल मिळून आपल्याला एकंदरीत A+B जर केला आपण तर 48,500 हे शासनानं खर्च दिलेला आहे. याच्या 75% सर्वसाधारण कॅटेगरीवाल्याला मिळेल व याच्या 90% SC व ST साठी जे लोक असतील त्यांना याचं टोटल खर्च लाभामध्ये मिळेल. अशा प्रकारे मित्रांनो आपण पोकरा 2.0 मध्ये असलेली ही रेशीम उद्योग जी पूर्ण योजना आहे डिटेलमध्ये एकदम पाहिले. खूप फायदेशीर, शेतकऱ्याला खूप मदत करणारी अशी 3.25 लाखापर्यंत सर्वसाधारण वर्गातील व 4 लाखाच्या आसपास 4 लाखाच्या आसपास SC व ST प्रवर्गातील लोकांना ही फायदा देणारी स्कीम आहे. तरी मी पोकरामधील सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की जास्तीत जास्त फायदा घ्यावा. तसंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पोकरामधील फळबाग लागवड
त्याचे लाभार्थी निकष व किती पैसे पडतील व कोणते कोणते फळबाग आहे हे सर्व पाहणार आहोत. तर ते तुम्हाला जर लवकरात लवकर व्हिडिओ पाहायचा असेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा.